सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। छान असं सकाळी सकाळी उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन, तुळशी पूजन छान असं माझं काढून झालंय आणि आज साक्षात हनुमंत रायांनी सुद्धा मला दर्शन दिलेलं आहे। आज हनुमान जयंती आहे आणि चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे। तर बघा मी दिलेलं केळ खाते आणि टरकलं कसं ठेवलंय बघा बॅलरवरती। चला तर आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे, कसा करायचा आहे ते बघूयात। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आहे ना आपण आज स्वामींचा छान असा अभिषेक करणार आहे। तर तो अभिषेक कसा करायचा तर त्या अगोदर साहित्य दाखवते। तर इथे मी घेतलेलं आहे गाईचं कच्चं दूध, हे आहे गोमूत्र, दही आहे, पाणी आहे, अक्षता आहे, त्यासोबत खडी साखर सुद्धा आहे। सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आणि दिव्याला आपण हळदी कुंकू लावूया। आता इथं तांबणं घेतलंय, तांबण्यामध्ये खाली थोडंसं अक्षता टाकते, नंतर थोडंसं पाणी टाकते आणि परत नंतर थोडंसं हे जे चंदन आहे चंदनचं, तर हे ओला चंदनचं आहे, तर हे आपण लावून घेऊया। बोलू जा दीदीकडे, दीदीकडे जा जा, वेदिका गोलूला बोलव जा, धर तुला हे खायला, जा वाटी आण तुझी। तर आपल्याला आता अभिषेक करायचा आहे, तर तो कसा करायचा तर आहे ना, सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासीन श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज भक्तवत्सल्य ब्रह्मांड नायक श्री अक्कलकोट निवासीन श्री सद्गुरू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर असं म्हणत आपल्याला महाराजांना छान असा अभिषेक करायचा आहे। तर आता आपण महाराजांना अभिषेक घालून घेऊयात। तर आहे ना सगळ्यात अगोदर पाण्याचा अभिषेक, थोडं पाणी, गोमूत्र, आणि हे जे गोमूत्र आहे तर हे आमच्या गाईचं आहे, घरच्या गाईंचं गावाकडून मम्मीनं आणलेलं। तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। दुधाने घातला, आता दह्याने घालायचा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। मी स्वामींना अभिषेक घालते, थोडेसे खडी साखर, परत पाणी। आता तुमच्याकडे मध असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, मध माझं संपलंय म्हणून असंच आता। तर परत गोमूत्र, श्री स्वामी समर्थ 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 करतोय। श्री स्वामी समर्थ, थांब गोलू, श्री स्वामी समर्थ। शिंके आली गोलूला, थांब, तुळशीची पानं, श्री स्वामी समर्थ। हां थांब, आता पाणी धर ह्या वाटीला। श्री स्वामी समर्थ। बोलो, स्वामी तुझ्याकडून अभिषेक करून घेत आहेत। श्री स्वामी समर्थ। असं 108 वेळेस म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर चेहरा बघा तुम्ही कसा हसरा दिसतोय स्वामींचा, आधी कसा होता नंतर कसा होता बघा। अभिषेक करण्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। स्वामी गुरुवारच्या दिवशी ना कधी पण बघायचं, गुरुवार असू देत किंवा पौर्णिमा असू देत, स्वामींचा चेहरा एकदम हसरा, एकदम मनमोहक, एकदम मनाला असा
एकदम छान वाटणारा असा दिवस म्हणावं. कारण की जेव्हा स्वामींचा छान असा अभिषेक होतो किंवा स्वामीविषयी छान आपण काहीतरी करायला जातो, तर त्यावेळेस स्वामींचा चेहरा अधिक फुलून निघतं, अधिकच असं कमी आपण काय समजू शकत नाही, एवढं भारी दिसतंय बघा. बघा, आपण जेव्हा स्वामींचं काहीतरी छान करतो ना, तेव्हा आपल्याला एकदम भारी वाटतं. स्वामींसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण तुम्ही म्हणाल मी मठात जातो, स्वामींची खूप सेवा करतो, स्वामींचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, स्वामींना नाही वेळ दिला तरीही चालतो. विचार करा, जर का तुम्ही म्हटलात मी पत्नीला वेळ देणार नाही, किंवा पतीने म्हटलं की मी पत्नीला वेळ देणार नाही, किंवा पत्नीने म्हटलं मी पतीला वेळ देणार नाही, असं चालतं का? नाही चालत. कारण की जिथं तिथं ज्याला त्याला ज्याचा त्याचा वेळ लागतोच, आणि ह्या स्वामींना वेळ देणं गरजेचं आहे. आता हे सगळं झालंय, आता आपल्याला स्वामींना छान असं चोळून घ्यायचंय, मस्त मसाज करायचा स्वामींना. जसं आपण एखाद्या व्यक्तीला किंवा आपण स्वतः जशी आंघोळ करतो ना, अगदी तशी आंघोळ आपण स्वामींना घालायची आहे. आता स्वामींना आता उचलून घेऊ. आता हे जे पाणी आहे, तर हे आपण या तामणात टाकू. म्हणजे हे झाडाला टाकायचं आहे, हे पाणी तुळशीला टाकत नाही, म्हणजे तुळशीला टाकायला चालत नाही. याच्यासाठी हे पाणी जे आहे तर ते आपल्याला झाडाला टाकायचं. तामणं स्वच्छ करून घ्यायचं. हां, आता स्वामींना छान असं हे बघा, किती छान वाटते बघा स्वामींचा एकदम गोड चेहरा, एकदम हास्यमुख झाले स्वामींचं. बघा, हे डोळे पण एकदम टवटवीत दिसत आहेत, एकदम मस्त. आणि हे आपण स्वामींचं हे असं चोळून घ्यायचं, छान असं चोळायचं, एक प्रकारची स्वामींची सेवा. तर आहे ना, हे हात असेल, इकडचा हात, कसे आपल्या घरात स्वामी निवांत बसले, त्यांना छान वाटलं पाहिजे असं आपण करायचं. स्वामींना छान अशी आंघोळ घालायची. आपण अभिषेक तर छान केलाच आहे स्वामींचा, तर अशी छान आंघोळ घालायची स्वामींना. आणि यानंतर स्वामींना स्वच्छ आपल्याला कोरडं करून घ्यायचे. असं एक रुमाल घ्यायचा आणि रुमालाने एकदम स्वच्छ मऊ, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण यांना स्वच्छ असं पुसून घ्यायचं. तर आपल्या या स्वामींची मनमोहक मूर्ती तुम्ही बघू शकता, एकदम हास्यमुख. तर आता माझ्याकडे हे अत्तर आहे, संपत आले, थोडंसंच आहे, म्हणजे स्वामींना फक्त पुसायला एवढंच आहे, म्हणजे जास्त नाही, थोडंसंच आहे, आणायला लागेल, संपत आले. तर हे जे अत्तर आहे तर हे सगळं स्वामींच्या अंगाला असं पुसून घ्यायचं. स्वामीसुद्धा असं अत्तर लावल्यावर खुश होते, हॅपी होते. सुगंधित जे काही आपण अगरबत्ती वापरतो, सगळं काही आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आहे ना, असा एक टिका लावून द्यायचा. आता हे ओला चंदन टिका आहे, त्याच्यामुळं लगेच चिटकतो, हे बघा असं. आणि आता स्वामींना त्यांना त्यांच्या जाग्यावर, त्यांचं जे देवघरातलं आसन आहे, मेन स्थान, तर तिथं त्यांना बसवायचं. तर आहे ना, आता आपण आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती अभिषेक केलाय, छान असा टिका लावलाय, आणि त्यांना आता त्यांच्या आसनावर ठेवून देऊ. तर हे आहे आमच्या स्वामींचं छान असं आसन, आणि याच्यावरती मी स्वामींना ठेवून देते आणि मस्त स्वामींना असं फुलांनी सजवते. तर हे आहेत आपल्या स्वामी महाराजांसाठी आणलेली फुलं, आणि आता आपल्या स्वामी समर्थ महाराजांना मस्त असं सजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान दिसतील. आणि पिवळ्या फुलांनी स्वामी महाराज अगदी प्रसन्न होतात, म्हणून शक्यतो मी जास्त करून पिवळीच फुलं स्वामींसाठी वाहत असते. आणि प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी तर पिवळीच फुलांचा वापर करावा असं तर मला
वाटतं. तर बघा किती छान. आणि हा स्वामींचा दिवा स्वामींच्या जवळ. मस्त दिसत. तर सगळ्या देवांना फुलं ठेवून घ्यायची. खरं तर मला एक कलश बदलायचा आहे, म्हणजे कुलदेवांचा कलश. हा जो नारळ आहे तो आणलाय. हा उद्या शुक्रवार आहे, उद्या स्थापित करेल. तर आहेत ना माकडं खूप बाहेर यायले, त्याच्यामुळे दार भरत करून आली. तर आहे ना आपलं देवबाप्पा स्वामी आहेत, बाळकृष्ण आहेत. तर आपल्या सर्व देवी देवतांना छान असं फुलांनी सजवूया. किती जरी स्वामींना सजवलं तरी पण असं होतं की काय करू आणि काय नाही. त्यामध्ये बघा मी यावेळी असं सजवते. छान असं आपलं देवघर सजलंय. आज चैत्र पौर्णिमा आहे, त्यासोबत हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे. तर बघा आपलं देवघर असं मस्त सजलंय आणि छान वाटतंय. धूप दीप अगरबत्ती सगळं काही. आणि स्वामी महाराज जे काही करून घेतील ते सगळं काही चांगलंच करून घेणार आहेत माझ्याकडून, मला खात्री आहे. तर मस्त आपली अशी देवपूजा छान अशी झालेली आहे. तर स्वामी बघा किती गोड दिसत आहेत, किती छान हसतायत. हसमुख चेहरा झाला ना माझंच मन मला एकदम प्रसन्न वाटतं. पत्रावरती माकडं नाचायला लागली आहेत. हनुमान जयंतीच्या आज खूप माकडं आलेत. सकाळी केळ वगैरे टाकलं होतं मी माकडांना, तर नाचायला, त्याच्यामुळे जरा पत्र्यांचा आवाज येतोय. तर बघा महालक्ष्मी आई, तुळजाभवानी माता, कुलस्वामिनी यल्लामाई माता. कुलस्वामिनी शिवाय तर काहीच नाही, कुठलाच देव आपल्याला एक्सेप्ट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कुलदैवत कोण आहे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. उद्या शुक्रवार आहे, मी नारळ बदलणार आहे, हा नारळ ठेवणार आहे. तर उद्या शुक्रवार आहे म्हटलं आता उद्याच करावं, कारण की आज जरा जास्त वेळ लागला असता, बरेच बाकीची पण कामं होती याच्यासाठी. तर हे असं माझं पूजन, कवड्यांचं वगैरे गोमती चक्र मी असं ठेवते जपमाळ करण्यासाठी. हे असं आहे. तर बघा आता तुम्हाला माझ्याकडून जर का काही तुम्हाला चूक वाटत असेल तर प्लीज मला सांगा. आणि मला जेवढं माहिती आहे, मी सुद्धा यूट्यूबवर बघूनच शिकलेले आहे. माझ्या घरातील मला ब्राह्मणसुद्धा म्हणायला लागलेत आजकाल, असं झालं आहे. कारण की मला जेवढं माहिती होतं मी तेवढे नियमधर्म पाळती. याच्यासाठी असं म्हणजे मला जेवढं करणं शक्य असेल मी तेवढं करते. ब्रह्मांड नायकांना प्रसिद्ध करण्यासाठी काय करावं? तर ब्रह्मांड नायकांना प्रसिद्ध करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही, पण मला असं वाटतं त्यांना वेळ देण्याची गरज आहे. आपण जर का त्यांना वेळ दिला तर ते सुद्धा आपलं चांगलंच करणार आहेत, चांगलं कल्याणच करणार आहेत असं तर मला वाटतं. आणि ब्रह्मांड नायक आहेत ते, साक्षात विष्णुदेवांचा अवतार. तर यांच्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. यांना वेळ द्या. वेळ द्या म्हणजे काय करा, त्यांच्यासाठी साधना करा, उपासना करा. उपास म्हणजे उपवास असा कडकडीत असा करा नाही, त्यांचं नामजप करा, त्यांच्याविषयीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. आपले स्वामी कोण आहेत हे पोहोचवा. स्वामी कोण होते, कुठून आले आपल्याला माहिती आहे, तर हे सगळी जी माहिती आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला आपल्या कर्माचं फळ म्हणतो आपण, ते आपल्याला भेटतं. आणि अपेक्षा आहे तुम्हाला माझा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. त्या रिलेटेड मी नवीन व्हिडिओ, नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहीन. तर तुमचा आशीर्वाद, तुमचं मोटिवेटिव्ह, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन हे माझ्यासाठी एकदम अमूल्य आहे. तर स्वामी महाराज आहेत बघायला मी काय करते काय नाही, कारण ते घरात माझ्या निवांत बसलेले आहेत. मी काय करते काय नाही, माझ्या कोणत्या गोष्टी, कोणत्या हालचाली चालू आहेत त्यांना पण माहिती आहे. मी 12:30 वाजेपर्यंत तर काय झोपत नाही, 12 तर वाजतातच मला झोपायला. तिथून पुढे कुठंतरी अर्धा तास इकडे तिकडे मुलात, इकडं सरक तिकडं, इकडं झोपव तिकडं झोपव, 12:30 वाजता मी झोपते. परत माझं सकाळी 6, पावणे 6ला चाललेलं रुटीन
परत दिवसभर चालूच असतं. म्हणजे माझ्या घरात स्वामी आहेत, मी काय काम करते, मी काय करते, बसते का गप्पा मारते का मी काम काय करते, किंवा माझ्या तोंडात काय असतं, मुखात काय असतं, मी शब्द कोणते वापरते, या सगळ्या गोष्टी बघायला माझ्या घरात साक्षात ब्रह्मांड नायक बसलेले आहेत. त्यामुळं मी जे काय करते ते इतरांसोबत शेअरसुद्धा करते. आणि माझे स्वामी आहेतच. बाकी मी चुकले मागले तर मला नेहमी सपोर्ट करायला, मला सांगायला. आणि चला, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. चला बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सगळ्यांना चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.